कशा सर्वजण मजेतच असतात. मी काल आहे ना राजाच्या लग्नाचे, राजा आणि सोनमच्या लग्नाचे काही व्हिडिओ बघितले. तर त्याच्यामध्ये आहे ना, कोणी असा संशय पण करू शकणार नाही की ही मुलगी आपल्या नवऱ्याचा मर्डर करेल म्हणून. जेव्हा तिचं लग्न होतं, जेव्हा तिचं ती हळद असते किंवा काही रस्मे असतात त्यांच्यात, ते नवरा नवरीचे पाय पूजन करतात, तर त्यावेळेस आहे ना ती अशी वाटत नाही की ही आहे, ती शांत आहे, जरा गंभीरच वाटते, खुश नाही वाटत आहे. राजा खुश आहे, परंतु असं वाटत नाही की ही मुलगी मर्डर करेल नवऱ्याचा म्हणून. आणि म्हणूनच त्यांना संशय आला नाही कोणालाच, कारण का तिने सर्व गोष्टी हे केल्या ना, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये ती सामील झाली. मला काय म्हणायचं, जर तुझं एवढंच हे होतं ना, तर राजाला कशाला मारायचं हां? आणि एवढी मोठी प्लॅनिंग काय करायची? त्यापेक्षा तू आणि राज हे दोघंजणं पळून जायचे असते हां. राजाला सांगायचं असतं की बाबा माझं असं असं हे मी चालली हां. त्या बिचाराचा कशाला जीव घ्यायचा मधल्यामध्ये? आणि बघा 3 जणांनी त्याच्यावर वार केले, एकामागं एक एकामागे एक. मग एकटा माणूस काय करणार? त्यांच्याकडे हत्यार होतं, तो बिना हत्याराचा होता, त्याच्याकडे काही नव्हतं, ताकद होती, परंतु 3 लोकांना, 4 लोकांना, परत बायको पण, त्यांनी त्याला असं घेरून चांगलं त्याला मारून टाकलं. मला काय म्हणायचं, एखाद्याच्या लेकराला मारण्याचा काय हक्क आहे? लग्नाच्या आधीच मुलींनी त्यांचं सांगावं ना की बाबा माझं प्रेम आहे, मी नाही करू शकत, किंवा निघून जायचं घरातून बाहेर. लग्न करायचं, डामडौल करायचा, आणि एखाद्याच्या मुलाची 10-12 दिवसातच हत्या करायची. बाई मला तर ना खरंच ना इतकं वाईट पण वाटते, आणि इतकं तिच्या बुद्धीची कीव पण येते की किती घाणेरड्या वृत्तीची बाई होती ना ती. बाई म्हणायच्या लायकीची पण नव्हती, डायन म्हणायची, डायनच होती ती, रक्तपिशाचनी डायन. आपल्याच नवऱ्याचं रक्त पिली बाई. अशा काय बाई बायका झाल्यात ना हां, आपल्या यारासाठी आपल्या नवऱ्याचाच खून करायला टपल्यात. आणि काय दिलं याराने शेवटी? काय होतं त्याच्याकडे, भिकारड्याकडं? काही नव्हतं. त्याचेच हाल होते, त्याच्याच मागं 3 बहिणी होत्या लग्नाच्या, तर त्यांनी काय दिलं असतं हिला हां? फक्त आपलं बोलबच्चन करून तिला फसवली आपली, आणि ती पण फसली. चांगल्या बाई पोरी इतकं बाई आजकालच्या. आईवडील चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यातही वाईट करतात. आईवडिलांना वाटलं असेल की हिचं बाई बाहेर लव आहे, अफेअर आहे, जाऊ दे, हिला एकदाचं लग्न करून द्यावं म्हणजे ती तिच्या मार्गाने जाईल. पण ती नालायक, ती काय त्या पोराचा नाच सोडायला तयार नाही हां. आईवडिलांनी तरी काय चूक केली? एवढं चांगलं डामाडौलाने भावाने लग्न लावून दिलं, काय त्यांनी नाक ठेवलं भावाचं, आईवडिलांचं हां? कोणाचंच नाक नाही ठेवलं, गेली. अशाच आहेत आज हल्लीच्या मुली, विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नाही आहेत त्या, माहिती आहे का? बिना विश्वासाच्या झाल्यात, एकाला हात आणि एकाला लात, अशा करणारे आहेत ह्या, माहिती? तेव्हा विचार करून लग्न करा. लग्न करताय, आयुष्याचा खेळखंडोबा करून घेऊ नका, माहिती आहे? कोणीच मुलगी आजकाल धुतल्या तांदळाची नाही आहे. धन्यवाद. फोन असल्यामुळं ती ह्याला फोन करेल, त्याला फोन करेल, ह्याला मेसेज करेल, त्याला मेसेज करेल, हे तिचं चालूच असतं, चॅटिंग फॅटिंग. काय आमच्या टायमाला नव्हतं, बरं झालं बाई मोबाईल, नाही तर आम्ही बिथरलो असतो नाही का? पण आमच्या टायमाला छोटा मोबाईल नव्हता, मोठा नव्हता, काहीच नव्हतं. आमचं आपली साधं जीवन गेलं. बरं झालं बाई आमच्या टायमाला मोबाईल नव्हता, नाही तर आम्ही पण येड्या झाला असतो. धन्यवाद.